हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि शर्वरीला उठवायचा टाईम झालेला आहे. तर इथे राघवसुद्धा झोपलेला आहे, त्यामुळे तिला खूप असं हळूहळू उठवावं लागतं. त्यामुळे मग तिला उठायला वेळ लागून जातो. या लेझी शरूला दिवसभर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी मी तिला देते 2-3 भिजवलेले बदाम, त्यासोबतच जर्दाळू, काही भिजवलेले अक्रोड आणि काळे मनुके. यामुळे ती दिवसभर एनर्जेटिक फील करते. आणि बदाम हे लहान मुलांसाठी फायदेशीर खूप असतात, कारण त्याने आपली स्मरणशक्ती देखील वाढते. त्यासोबतच काळ्या मनुक्यांमुळे आपलं HB वाढायला देखील आपल्याला मदत होते. सिक्रेट ऑफ शरूज एनर्जी हे तर तुम्हाला कळलेलंच आहे. त्यासोबत 2-3 पिस्ते देखील मी तिला दिलेले. सकाळचे जवळजवळ 7:30 होत आलेले आहेत. तर दूध तापायला ठेवले. म्हटलं तोपर्यंत भेंडी धुवून घ्यावी, म्हणजे चहा पिईपर्यंत भेंडी छान सुकेल. आजची भेंडीची भाजी मी अशी बनवणार आहे की जी आम्हाला उपवासवाल्यांना पण चालेल आणि शर्वरीला पण टिफिनसाठी देता येईल. चहा पिऊन फक्त भेंडी चिरून घेतली होती, तोपर्यंत राघवचा आवाज आला. तर आता उठलेला दिसतोय. गुड मॉर्निंग राघव. जसं की मी तुम्हाला म्हटलं, उपवासाला देखील भेंडी चालायला पाहिजे, म्हणून मग यात हळद नाही घातली आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून मग शिजायला ठेवणार आहे. तर यात मी टाकलेले मिरचीचे तुकडे तुम्हाला खूप मोठे वाटले असतील, पण ते मला शरूसाठी त्या साईजचे टाकावे लागतात. म्हणजे तिला जर एखादा मिरचीचा तुकडा केला तर तो इझिली भाजीतून काढता आला पाहिजे. तर रोज काय करते मी, भाजीला फोडणी देऊन शिजायला ठेवली की लगेच पोळ्या करते. पण आता इथे मी भाजी शिजवून घेतली आधी आणि भाजी बाजूला ठेवून मग मी पोळ्या करायला घेतल्या, कारण ती भाजी उपवासाला देखील आम्ही खाणार आहोत. त्यामुळे तर आता इथे पटपट पोळ्या करून मग मला शरूला देखील रेडी करायचं आहे. त्यासोबत राघव उठला आहे, त्याला देखील काहीतरी मॉर्निंग ब्रेकफास्ट द्यायचा आहे. तर असे सकाळी सगळं गडबडीचं असतं. आणि जेवढे पटपट मी पोळ्या करताना तुम्हाला दाखवते तेवढे पटपट ॲक्च्युली नाही मी करत, इतकी सुगरण नाही आहे मी. पण मी तुम्हाला 2x मध्ये दाखवते, त्यामुळे मग तुम्हाला ते खूप फास्ट वाटते. कितीही घाई गडबड असली की अशी पोळी फुगली ना, म्हणाल थोडं बरं वाटतं. माझ्या मॉर्निंग रुटीनमधील सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तिला सकाळी रेडी करण्यासोबतच तिला खूप साऱ्या सूचना द्यायच्या. तर मग या गोष्टीवर सगळ्या मम्मी रिलेट करत असतील, कारण तुम्ही जेव्हा मुलं कुठे बाहेर किंवा म्हणजे स्कूलला क्लासला जात असतील तर त्यांना आपण ढीगभर सूचना देत असतो. मग त्यातले ते सगळ्याच ऐकतात असं नाही, पण ॲटलिस्ट 50% तरी ते अंमलात आणतात. त्यामुळे रोज सकाळी त्यांना ब्रेनवॉश करायलाच लागतं. बाय बाय. आज वीडियो ओरल है, इसलिए मैं स्कूल को जाऊंगी. तू मराठी बोलू शकते शरू? बोलू. चलो लेट्स गो. शरू स्कूलला गेली, बाकी कामं देखील आवरत आलेली आहेत. तर आता उपवासवाल्यांसाठी ह्या ओल्या शेंगा मी उकडायला लावणार आहे. तर जसं आपण म्हणतो की उपवासा दिवशी जास्तच खाल्लं जातं, एकादशी आणि दुप्पट खाशी वगैरे अशी काहीतरी म्हण आहे, त्या टाईपमध्येच खरंच होतं. याच्या एक 3-4 शिट्ट्या काढून झाले की आपल्या शेंगा छान मस्त उकडल्या जातील. माझं बाकी काम चालू होतं तोपर्यंत इथे मस्त आत्यांनी उपवासाच्या अशा भाकरी केलेल्या आहेत. असं काही गडबडीत आमचं सकाळचं रुटीन कंप्लीट झालेलं आहे. आज आहे डे 2 आणि आजचा कलर आहे ग्रीन. तर मी हा पिकॉक ग्रीन घातलेला आहे, राघवडी घातलाय पॅरेट ग्रीन. आज नवरात्राची दुसरी माळ, त्यानिमित्ताने दुसरी माळ देवीला वाहिलेली आहे. तर इथे झेंडूच्या फुलांची आज माळ आम्ही वाहिलेली आहे. माझ्या माहेरी 9 दिवस तेरड्याची जी पिवळ्या कलरची फुलं उमलतात या दिवसात त्याची माळ असते. तर इथे धान्य थोडंसं भिजून आता त्याला कोंब यायला लागलेले आहेत, म्हणजे ते थोडे थोडे अंकुरलेले आहेत. तर 1-2 दिवसातच अजून धान्य उगवेल. छान अशी पूजा करून झाल्यानंतर आता देवीची आरती करायची आहे. गौरी गणपतीप्रमाणे हेही दिवस खूप प्रसन्न वाटतं देवी बसल्यानंतर. तर इथे देवीची आरती आता मी करत आहे. हे झाल्यानंतर मग देवीला नैवेद्य दाखवणार आहे. एवढं सगळं खाल्ल्यानंतर मला नाही वाटत दिवसभर कोणाला भूक लागेल, आणि जरी चुकून लागलीच तर त्यासाठी सकाळी उकडलेल्या शेंगा आहेतच. मी असंच आतमध्ये हे शूट वगैरे करत होते आणि मध्येच बाहेरून जास्त आवाज यायला लागला, म्हणून म्हटलं बाहेर जाऊन पाहावं काय चाललंय. तर इथे आमच्या या पांढऱ्या फुलांच्या झाडावर मागे मी तुम्हाला एकदा एक आळी दाखवली होती, ती आळी परत सापडली. तर ही आळीचं नाव तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. बघा, ही दिसायला अशी आहे आणि पूर्ण पानं खाऊन टाकते झाडाचे. आता दुपारचे जवळजवळ 12-12:30 झालेले आहेत आणि राघव झोपी गेलेला आहे. तर तो बेडवर झोपल्यामुळे मला इथेच बसून माझं दुसरं काहीतरी कामं करावं लागणार आहे, कारण जर त्याला झोळी टाकलं तर मग मी खाली जाते. पण बेडवर असल्यामुळे आता खाली नाही जाऊ शकत, म्हणून म्हटलं की मग इथे बसून आपला व्हिडिओ एडिट करून घ्यावा. व्हॉइस ओव्हर कधी देता येतो, म्हणून मग एडिटिंगला बसले.
खरंच जे यूट्यूबवरचे डेली ब्लॉगर आहेत हे काम इतकं वाटतं इतकं सोपं नसतं, कारण रोज रोज तुम्ही शूट करा, ते एडिट करा, त्याला व्हॉइस ओव्हर करा आणि परत अपलोड वगैरे करा, तर या गोष्टीसाठी खूप टाईम लागतो. आणि जे कोणी हे डेली करतात त्यांना खरंच माझं सॅल्यूट आहे. एक ब्लॉग टाकायला खूप मेहनत लागते. आधी ते शूट करा, त्यानंतर एडिट करून व्हॉइस ओव्हर वगैरे द्या आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक वगैरे पण करत नाही किंवा मग कमेंट करत नाही, तर असं नका करत जाऊ. तुम्ही केलेलं एक लाईक एक कमेंट आम्हाला खूप सारे प्रोत्साहन देऊन जातं. त्यामुळे व्हिडिओला कमेंट नक्की करत जा. मी कुठलं काम हाती घेतले आणि ते पूर्ण झाले असं कधीच होत नाही. आता मी व्हिडिओ एडिटिंगला बसले, अर्धा व्हिडिओ एडिट झाला आणि लॅपटॉप डिस्चार्ज झाला. लॅपटॉप चार्जिंगला होईपर्यंत म्हटलं आपलं दुसरं काम करून घ्यावं. तर मशीनचे कपडे झाले होते, आज छान असं ऊन पडलेलं आहे, मग ते सुकायला टाकून देते. तर हे टाकून देत असतानाच मध्येच ना आमच्याकडे एवढे फेरीवाल्याने एवढे गाड्या येतात आणि त्यांचे स्पीकर जर तुम्ही पाहाल ना, मी तुम्हाला पुढे व्हिडिओत ऐकवते, तर असं काहीतरी गाडी वगैरे मध्ये आली की मग राघव उठून जातो. आता एक ॲपलची गाडी आली तर तो गोड ॲपल एवढं ओरडतोय, पण ते माझ्या कानाला ऐकायला गोड वाटत नाहीये, कारण याचा आवाजाने राघव उठणार आहे. दुपारची वेळ झाली आणि माझं पार्सल आलं नाही असं होणार नाही, तर आज देखील माझं एक पार्सल रिसिव्ह झालेलं आहे. तुम्हाला मी ओपन करून दाखवते त्यात काय आहे. तर याच्यात आहे ना मी नॅपकिन्स जे असतात ते मागवलेले आहेत. तर हे 6 नॅपकिनचा सेट आहे. ते मायक्रोफायबरमध्ये आहे. तुम्ही म्हणजे जिमला वगैरे देखील यूज करू शकता किंवा मग तुम्हाला किचन ओटा वगैरे साफ करायला एकदम मायक्रोफायबरमध्ये, म्हणजे पाण्याचा एकही ड्रॉप मागे राहत नाही, त्यासाठी देखील तुम्ही हे यूज करू शकता. हे मी यांच्या जिमसाठीच मागवले आहेत, पण यांना जर नाही आवडले तर मग मी ते किचनसाठी यूज करणार आहे. मायक्रोफायबर असल्यामुळे याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट आहे आणि याची जी साईज आलेली आहे ती देखील खूप चांगली आलेली आहे. तर खूप अफोर्डेबल प्राइजेसमध्ये मी हे मिशोवरून मागवलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर खूप सॉफ्ट असं मटेरियल आहे. सध्या सेल चालू असल्यामुळे मग या ज्या गोष्टी आपल्याला नेहमी लागणाऱ्या असतात त्या बल्कमध्ये मागवल्या तरी काही हरकत नाही. त्यामुळे मग हे जे 6चं पॅक होतं ते मी मागवलेलं आहे आणि याचे कलर देखील खूप छान फ्रेश आलेले. 2 रिपीट झालेले आहेत, पण ठीक आहे, ते काही एका वेळी आपण यूज करत नाही, त्यामुळे जरी रिपीट झाले तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे या प्रोडक्टला 10 on 10 देऊन मी याचा रिव्ह्यू केलेला आहे. ये झालं खेळून. आता काय करायचं, फ्रेश होऊन अभ्यास करायचा. चल बाय बाय. हात जोडू कपड्याला लावा. राधे राधे करा. राधे 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 राधे. राघव आता खूप मस्तीखोर झालाय. तर तो शरू सोबत पिकाबो बघा कसा खेळतोय. ट्युनिंग रुटीनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. तर एसीच्या सर्व्हिसिंगसाठी हे सर्व्हिस इंजिनियर आलेले आहेत जे त्यांचं काम करत आहेत आणि तुम्ही फिल्टरवर धूळ बघू शकता. आत्ता दसऱ्यासाठी क्लिनिंग केलं होतं. ऑब्व्हियसली हे फिल्टर तर काही क्लीन आतून केले नव्हते, पण हा फॅन क्लीन केला होता तरी त्याच्यावर किती धूळ साठली आहे. आणि ह्या एसीच्या फिल्टरमध्ये एवढी सारी धूळ निघेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण खूप धूळ निघली आणि त्यांनी मस्त सर्व्हिसिंग करून दिली. खरं तर यांचे येण्याचे टाईम दुपारचे वगैरे असतात, म्हणजे ऑफिस अवर्समध्ये, पण यांना दिवसा वेळ नसतो. त्यामुळे मग यांनी स्पेशली संध्याकाळी टाईम स्लॉट देऊन त्यामध्ये येऊन त्यांनी सर्व्हिसिंग केली. दिवसभर काम करून यांचंही शेड्यूल हेक्टिक झालं असेल, म्हणून म्हटलं त्यांना मस्त चहा केला आणि त्यांना थोडंसं फ्रेश वाटेल. शरू आता देवीची संध्याकाळची आरती करत आहे आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही फराळ करत आहोत. तर हे सर्व्हिसिंगच्या चक्करमध्ये खूप उशीर झाला सगळ्या गोष्टींना, त्यामुळे सिंपल असं डिनरमध्ये काहीतरी उपवासाचं बनवणार आहे. ते तुम्हाला मी दाखवेलच, नैवेद्य दाखवत आणि आज काय काय फराळासाठी केलेलं आहे. देवीची आरती झाल्यानंतर आता देवीला नैवेद्य दाखवणार आहे. तर नैवेद्यामध्ये आज भाकरी आणि बटाट्याची रस भाजी आणि ठेचा बनवलेला आहे. परवाच मी तुम्हाला गुड न्यूज दिली होती की राघव आता छान चालतोय. तर ते चालायला लागल्यापासून इतकी मस्ती करतोय त्यामुळे तो थकून जातो. तर इथे झोपताना त्याच्या पायांना अशी मालिश करून दिली की त्याला थोडंसं बरं वाटतं. आणि कॅमेरा ठेवल्यामुळे तो सारखं कॅमेऱ्याकडे पाहतोय आणि त्यावेळी माझा हात ना ऑइलचा कॅमेऱ्याला लागला, त्यामुळे थोडंसं ब्लर असं तुम्हाला दिसत असेल. ओके, चला मग हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.